आज आपल्या गावच्या रस्ता जो 7 महिने जवळजवळ बंद केला होता बाळासाहेब गावडेंनी, तर आज तो रस्ता चालू केला। मग ग्रामपंचायतचे माजी सरपंच अरुण शेठ वारडी होते, आमचे बंधू दत्ताशेठ खांडगे होते, आमचे बाळासाहेब श्रीकृष्ण पतसंस्थेचे उपाध्यक्ष होते, आमचे तंटामुक्तीचे उपाध्यक्ष राहुल गावडे होते, आमचे हरुणबाई होते आणि आमचे पंकज वारडी माजी सरपंच। आणि बाळासाहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि हरुणबाईंनी आणि सलीमबाईंनी सुद्धा मनाचा खरंच मोठेपणा दाखवला आणि आज तो रस्ता खुला झाला। आणि आपल्या गावचे उद्योजक आपले सचिन भाऊ चव्हाण हे सकाळपासून होते आणि सगळ्यांचे मार्गदर्शक आपले वाणी साहेब असल्यामुळं हा खरं तर याला एक मूड बांधली। आणि आमचे गौतम राजे तर नेहमी म्हणजे बघ कधी काम फोन केला तर पार नेहमी येणार। अनंतराव काय असेल तसं मला वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आमचे राजू शेठ माजी चेअरमन हे तर नेहमीच आमच्या पाठीमागे आहेत आणि आमचे बंधू तर नेहमीच असतात। आमचा जो सतीश आहे त्याने सुद्धा सकाळपासून टेप घेतला व इतकं म्हणजे व आणि सुट्ट्यासुद्धा त्याने वेळ दिला। म्हणजे गावचा जो एकोपा आहे तो आज मला खरंच आनंद वाटला का बुवा तंटामुक्तीनी आणि ग्रामपंचायतनी समन्वय घालून हा तंटा मिटवला। यात आमच्या तंटामुक्तीचं सुद्धा मोठं हे आहेच आहे। म्हणजे आमचे राहुल भाऊ तर एकदम माझ्यापेक्षा खरंच हुशार आहेत, काय बुवा रायटिंग वगैरे सगळं। आणि बुवा त्यांना त्या रोडच्या कामामध्ये म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना त्यातलं सगळं माहिती असल्यामुळं त्यांनी खरोखर चांगला मार्ग काढला आणि यातच मला अभिमान वाटला आणि खरोखर आमच्या काळात हा तंटा मिटला, मला खरोखर अभिमान वाटला। बाळासाहेब गावडे आणि मी म्हणजे बाळू म्हणजे माझा एकदम जवळचा मित्र आणि बाळूचे माझे एकदम घरातले संबंध। बाळूबाई इथून मागं कुठली वेळ आली माझ्या आली तर बाळू यायचा, बाळू आली तर मी यायचा, एकदम आमच्या घरचे संबंध होते। आता थोडेसे दुरावले होते रस्त्याच्या संदर्भात। भाऊ बाळू म्हणायचा बाबा इकडून रस्ता, मी म्हणायचं तिकडून रस्ता, तर मी कधी बाळूला उलटं पालटं कधीच बोललो नाही। बाळू म्हणायचा मी गाव बघन बाबा ओके। बाळूचं माझं कधीच भांडण आज पण झाले नाही, इथून पुढे होणार नाही, एकदम आमची आहे तशीच मैत्री राहणार। प्रश्न सुटल्यावर तुमच्या भावना काय वाटतंय? नाही ओके ना, आता त्याने तो विषय सोडून दिला, आम्ही पण विषय सोडून दिला, आम्ही आता इथून पुढं पहिल्यासारखं राहतो तो असंच राहणार, मित्र झाले। हा मित्र। आज आपण एका चांगल्या उद्देशाने इथे सगळे जमलेलो आहोत। प्रथमतः मी आभार मानन जे जिल्ह्याचं कुठे भांडण झालं एकत्र आणून मिटवतात ते ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी साहेब यांनी कालपासून सगळ्यांना एकमेकाला बोलून एकत्र बसण्याचा प्रश्न निर्माण केला। राहुलशी बोलले, दत्ताशेठशी बोलले, अरुण शेठशी बोलले, पंकज बरोबर बोलले, नंतर सचिन भाऊशी बोललेत, आमचे अध्यक्ष तंटामुक्तीचे आनंदराव खांडगे यांच्याशी बोललेत। आता या ठिकाणी कालपासून हातात कागद घेऊन राजू खांडगे हे देखील होते। आणि हा वाद कसा होता, वैयक्तिक काही लोकांना वाटत होतं बा मुस्लिम समाजाचा आणि बाळूचा काही वाद आहे, असा काही वाद नव्हता। तो गावाचा रस्ता होता आणि बाळूचं म्हणणं होतं की माझी जी जागा आहे ती माझी जागा, माझ्या जागेमध्ये ते रस्ता आलेला आहे आणि आज मोजमाप आपण केल्यानंतर 4 फूट जागा त्याची रस्त्यामध्ये आलेली आहे। त्यांनी आज हा तंटा 6-7 महिने चालला होता, कोणी त्याला बोलत होता, आम्ही वैयक्तिक बोलायचो एकमेकाशी बोलायचो, पण तो सांगायचा माझी जागा मला मोजून पाहिजे, त्यांची जागा त्यांची मोजली पाहिजे, त्यांची जागा मोजली। त्या हारूननी आणि सलीमनी तोही त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवला आहे, त्यांनी 2-2 फूट जागा सोडून दिलेली आहे आणि रस्ता आपल्याला आज मोकळा करून दिलेला आहे। मी आज सगळ्यांचं अभिनंदन करतो। दत्ता खांडगे देखील आहेत, आमचा बाळासाहेब आहे आणि सगळ्यांची याच पद्धतीने गोणीगोंधळ राहिल्यानंतर काही होत नाही, एवढंच बोलतो आणि थांबतो। नमस्कार वाणी साहेब। रस्त्याचा बरेच दिवसापासून हा तंटा चालू आहे। बाळू माझा जवळचा मित्र, हारून माझा जवळचा मित्र, पंकज हारून आमची चर्चा व्हायची, बाळू रस्ता बंद केला। आता कसं राहुल, पंकज, हारून, गुणवंत गावडे आम्ही सर्व रस्ता करायला गेलो होतो त्यावेळेस, मोजला सगळे रस्ते मोजले, पण त्यात काय तो वाद मिटला नाही, बरेच दिवस चालू रस्ता बंद केला। आणि मग तुम्हाला 2-3 वेळा आम्ही म्हटलो साहेब वाणी साहेब
सोसायटीमध्ये हा प्रश्न फक्त तुमच्यापाशी आलाय, तुम्ही हा मिटू शकता, दुसरं कोण मिटवणार नाही. आणि तो आज योगायोग आला, तुम्ही सकाळपासून वेळ काढला त्याबद्दल पहिले तुमचे विघ्नाश टाईमची आणि वाणी साहेबांच्या गावच्या वतीने मी हार्दिक अभिनंदन करतो. कारण एवढा मोठा तंटा आम्ही त्या लोकांच्या अडचणी होत्या, त्या जायच्या पाहुणे आले तर कोणाला माहित नव्हतं, पण त्या अडचणी व्हायच्या आणि त्या बाळूंनी फार मोठेपणा घेतला. म्हणजे त्यांनी त्याचं 2 फूट देऊन इथून तिथून ती जागा दिली, यांनी यांचे 2 फूट दिले आणि रस्त्याचा मार्ग मोकळा झाला. या मार्गामध्ये जे आनंद आज झालाय त्यांना, यांचा वाद तर पहिल्यापासून नव्हताच. बाळूनी कधी त्यांना आज संदल होता तरी बाळूनी तेवढ्या पुरता रस्ता बंद केला, मग परत चालू ठेवायचा. संदलच्या वेळेस त्यांनी अडवलं नाही त्यांना, मग बाकीच्या वेळेस बाळू ते हे करायचं. पण बाळूनी आज पूर्णपणे रस्ता बंद उघडल्यामुळे सगळ्या लोकांची ग्रामस्थांचीच सोय झाली. त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे हार्दिक अभिनंदन करतो. आणि विशेष करून विघ्नाश टाइम्स आणि वाणी साहेब यांचे हार्दिक अभिनंदन. इथून पुढे असे तंटात तुम्ही कोणाचे तंटे झाले तर मिटवत जा, हीच विनंती. धन्यवाद. तुम्ही एकमेकाला बरोबर तुम्ही चला काय होतं पहिलं चल भाई तुम्ही भारत माता की जय. भारत माता की जय.